मधली सुट्टी. नमस्कार. फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मधली सुट्टी सगळ्यांनाच पुन्हा एकदा शाळेच्या दिवसांमध्ये घेऊन चालली आहे आणि या शाळेच्या दिवसांमध्ये घेऊन जायला आज आपण आलोय डोंबिवलीच्या टिळकनगर विद्या मंदिरमध्ये. आज शाळा थोडी शांत दिसते नेहमीच्या मानाने, थोडी गंभीरही दिसते कारण परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मधली सुट्टीतला दंगा कमी झाला आहे आणि चर्चा आहे ती तुझी वही मला दे ना, तुझा अभ्यास झाला, या सगळ्या गप्पा आता सुरू झाल्या आहेत. मुलं उगीच टेन्शन घेतात, पण मला कायम असं वाटतं की टेन्शन घेऊन मार्क कमीच होतात. तुम्ही जितका अभ्यास केला ना तितके मार्क्स तुम्हाला नक्की मिळतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, छान हसा, मस्त गप्पा मारूया आजच्या मधल्या सुट्टीत या. आणि आता माझ्याबरोबर जो मुलगा आहे त्याचं नाव आहे तेजस राजपूत. कसा आहेस तू तेजस? बरं आहे. तुझ्या खिशात काय आणि हे? मोबाईल. तुझा आहे हा? नाही, बाबांचा आहे. मग तूच वापरतोस बाबांचा मोबाईल? ओ, बाबा वापरतात, कधी मी वापरतो. पण शाळेत मोबाईल आणतोस तू आणि कोणाला फोन करतोस? फोन नाही करत, ते फक्त आज बाबा डबा वगैरे आणणार होते ना म्हणून. फोटो काढतोस? नाही, कधी कधी काढतो शाळेत फोटो, वर्गाचे वगैरे, शिक्षकांचे. शिक्षकांचे फोटो काढतोस? कधी मस्ती वगैरे चालली असेल वर्गात तेव्हा फोटो काढतो. मस्तीच आहे. आणि सांग ना तुझ्याबद्दल. मला खूप असं वाटतंय की तेजस राजपूत हे नावच असं हिरोचं वाटतं बघ. असा गाडीतून उतरला, मेरा नाम आहे तेजस राजपूत. हो सर, मोठा कलाकार होतो सर मी. तू ऍक्टिंग करणार आहेस? हो सर, मला ऍक्टिंग मध्ये खूप आवड आहे. ऍक्टिंगही करेन आणि अभ्यासही करेन. पण कशात काम करणार? सिरियल का पिक्चर? पिक्चर. डायरेक्ट? पिक्चर, नाटक वगैरे असं याच्यात. मराठी का हिंदी? मराठी. हो. कोण आवडतो तुला हिरो आत्ताचा? मला आता मराठी हिरो मध्ये मकरंद अनासपुरे. कुठली स्टाईल आवडते त्याची? त्याची तो गाढवाचं लग्न पिक्चर मध्ये बोलतो ना, लई पानसट माल आहे, काहीच कामाचा माल नाही. ही स्टाईल मला त्याची खूप आवडते. आणि हिरोईन? विद्या बालनची ऍक्टिंग मस्त आहे. अच्छा, मग तुला मकरंद अनासपुरे आणि विद्या बालन एकत्र एका पिक्चर मध्ये आणायला फार आवडेल ना तुला? हो. करतो. आणि मग तू तिसरा? हो, तिसरा मी. तू पिक्चर काढलाच असतं, कसा काढशील सांग ना मला साधारण? मी पिक्चर काढलाच तर असं हिरो टाईप काढेल, रावण, क्रिश वगैरे त्या टाईप काढेन. कॉमेडी? कॉमेडी पण घेईन त्याच्यात, जरा रावण सगळं मिक्स करेन मी त्यात. सगळं मिक्स करशील? हो. पण पिक्चर चालायला पाहिजे असं? हो, पिक्चर चालायला पाहिजे कोणत्याही स्थितीत. कोणत्याही स्थितीत? माझं सर लहानपणापासूनच आहे, मला असं व्हायचंय की पूर्ण आपल्या ज्या एरियात आपण राहतो त्यात आपलं नाव व्हायला पाहिजे, असं काहीतरी व्हायचं माणसाने. अच्छा, मग तुला पॉप्युलर व्हायचं? हो, पॉप्युलर व्हायचं, कोणत्याही स्टेटने पण पॉप्युलर व्हायचं, चांगल्या मार्गाने. चांगल्या मार्गाने? हो. इन्स्पेक्टर झालास, मोटरसायकलवरनं आलास, एकदम सिंगम स्टाईल उतरला, 2-4 लोकांना फोडलंस बिडलंस तर? नाही सर, जमणार नाही. नाही. गायक झालास तर? हा, गायक झाला तर मस्त सर. गाणं लिहीन सर, गाणं गाईन. मग याचं काय, एकदा गाणं लिहीन, गाणं गाईन, पिक्चर काढीन, ऍक्टिंग करीन. म्हणजे एक माझ्या लक्षात आलं की तेजस राजपूतला फेमस व्हायचं आहे, तर त्याच्यात सगळ्या नातेवाईकांना, मित्रांना विनंती की त्याची सही घ्या. सर, ऑटोग्राफ. ऑटोग्राफ? हा, सही नाही, सॉरी, त्याचे ऑटोग्राफ घ्या, त्याच्याबरोबर फोटो काढा. त्याला ते खूपच हवं आहे मनापासून की त्याच्या एरियातल्या लोकांनी त्याच्याबरोबर फोटो काढायला पाहिजे, त्याची ऑटोग्राफ घ्यायला पाहिजे. तू एक काम कर, मला पहिला ऑटोग्राफ दे. हो चालेल. हां, म्हणजे तू कुठल्याही चांगल्या मार्गाने फेमस झालास तर मला हे तरी सांगता येईल की तेजस राजपूतचा पहिला ऑटोग्राफ मी घेतला. ओके? हां सर. थँक्यू. आणि आता माझ्याबरोबर एकदम गोड आणि छोटंसं नाव असलेली शची जोशी. हाय शची. हाय. तुझं किती छोटं नाव आहे, तुला फॉर्मवर एवढीशी जागा पुरत असेल ना? नाही, मराठीत लिहिलं तर छोटी लागते, पण इंग्लिशमधून लिहिलं तर स्पेलिंग मोठं होतं, त्यामुळे मग मोठी जागा लागते. पण नाव इतकं तुझं आटोक्षरी आणि मग तू एवढी का धांदरटपणा करत असतेस? होतं धांदरटपणा. हे अगदी किती गोड उत्तर आहे की धांदरटपणा होतो, ती करायला थोडीच जाते. मग कसा कसा होतो ग, सांग ना. म्हणजे एकदा परीक्षा होती तर सगळं नेलं आणि पॅडच नेलं नाही. ओ माय गॉड. बाई मला कधी कधी किंवा नोंदवही वगैरे द्यायला खाली दुसऱ्या वर्गात पाठवतात. तर पावसाळ्यात एकदा मी खूप तिकडे पाणी होतं आणि त्यावरून सरकून जोरदार पडलेले. तेव्हापासून बाई मला कधी पाठवताना सांगतात, तू जर का हळू जाणार असशील, न धावता जाणार असशील तरच मी पाठवते, नाही तर तुला पाठवत नाही. असं धांदरटपणा तर करू नकोस. तर होतोच तो. होतो. सगळ्यात काय आवडतं शाळेत? शाशीचे पिरियड्स. कसले? शाशीचे पिरियड्स. शाची? शाशी.
शारीरिक शिक्षण पीटीचे पिरियड. किती शॉर्ट फॉर्म मध्ये. शाशी, स्वतःचं नाव शची, तास आवडतो शाशी. फक्त शॉर्ट फॉर्म मध्ये बोललो तर आम्हाला कसं कळणार. तो आवडतो शारीरिक शिक्षण. आणि अजिबात आवडत नाही असा मॅथ्स. मॅथ्स अजिबात आवडत नाही का ग? येतं कधी कधी. आता गणित आली नाहीत की कंटाळा येतो. आणि बोर कशाला होतं की झोपच येते कुठल्या तासाला? नाही येत अशा कुठल्या नाहीये. झोप येण्यावर ना मला एकदम आत्ता आठवलं की आता परीक्षा पण आहे ना. तुला एक मी वाक्प्रचार सांगतो. समाधी लागणे, अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. समाधी घेणे. समाधी लागणे म्हणजे समाधी घेणे. समाधी लागणे म्हणजे तंद्री लागणे. की त्यांचं आता पंडित भीमसेन जोशींचं गाणं ऐकताना माझी समाधी लागली असं म्हणते. ओके नाही तुझे गाल एवढे गोबरे गोबरे आहेत तर तुला त्रास देत असतील ना सगळे नातेवाईक, आजी आजोबा, मामा मामी, काका काकू, मैत्रिणी. हो कसं करतात? गाल जोर जोरात खेचतात. जोर जोरात खेचतात. तू पण खेचत जा सगळ्यांचे. मगाशी तिने सांगितलं ना की आमचे गाल खेचते. मग पहिले त्या माझ्या खेचायचे, माझे दुखायला लागले की मी त्यांचे खेचते. हो ना. पण असंच असंच एक आईला सांग की असं इकडे मला काळा असा ठिपका लावत जा. आणि ते गाल इतके गोड आहेत ना. हा आणि तुला खूप खूप शुभेच्छा परीक्षेसाठी. आता माझ्या समोर आहे प्रथमेश वैद्य. किती छान नाव आहे प्रथमेश वैद्य. पण त्याला सगळे त्याचे मित्र वैद्या बालन म्हणतात. का रे असं? माहित नाही. किती छान नाव आहे वैद्या बालन. काय एकदम मला तुझं उल्लाला उल्लाला करताना डोळ्यासमोर येतो असं म्हटलं की. बरोबर. हो ना. असं कधी झालंय का की तुला इतका बोललायस की शिक्षक गप्प बसले शेवटी? असं नाही ना. पण कधी शिक्षा झाली का खूप बोलल्यामुळे? हो प्रत्येक वेळेस होते. प्रत्येक वेळेला होते. सगळ्यात जास्त कधी झाली? सगळ्यात जास्त मी कांबळेवांच्या पिरियड म्हणजे आमच्या इंग्लिशला कांबळेवाई शिकवतात ना, तर त्यांच्या पिरियडला एकदा बोलत होतो. तर म्हणजे मी नेहमीच त्यांच्या पिरियडला मस्ती करत असतो. तर एकदा त्या बोलल्या की आता तुला आम्ही शिक्षा करणार. आणि ना मला 200 उठ अशा काढायला सांगितलेल्या. 200? हां. काढल्यास तू? हो काढल्या. मग दुसऱ्या दिवशीचा पाय हलवता पण नाही. दुसऱ्या दिवशी माझा पाय फ्रॅक्चर झालेला. इथेच पडलेलं ग्राउंडवर. आणि तुमच्या इथे अशी पण शिक्षा असते ना की एकदा बोलला की 1 फुली, एकदा बोलला की 1 फुली. तुला किती फुली मिळाल्या होत्या? मला 61 फुल्या मिळाल्या. किती तासात हे? 4 तास. 4 तासात 61 फुल्या. हे रेकॉर्ड ज्यांनी केलेलं आहे ते प्रथमेश वैद्य आज आपल्याबरोबर आहेत. याच्यासाठी मी एक खूप खास वाक्प्रचार त्याचं एकूण हिस्ट्री बघून त्याला देतोय. स्तिमित होणे. स्तिमित होणे म्हणजे माझ्या मताने ठप्प होणे. ठप्प होणे म्हणजे काय झालं की आमच्या इथे एक फॅक्टरी होती ती स्तिमित झाली. व्हेरी गुड. फॅक्टरी स्तिमित झाली. कसं वाटतं नाही ऐकायला? त्याचा खरा अर्थ असा आहे की हा चेहरा तू कर एकदा. आणि आता माझ्याबरोबर आहे या शाळेतली एक अत्यंत हुशार मुलगी, गोड मुलगी, मॉनिटर. तिचं नाव आहे मुद्रा. 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 मला काय जण म्हणजे ज्यांना माझं नाव कळत नाही ते मला मृदा म्हणतात. मृदा. मृदा. काय जण मला मुग्धा म्हणतात. आणि आमचे जे मल्लखांबचे सर होते ते मला निद्रा म्हणायचे. काय ग हे मुद्रा किती छान नाव आहे. काय ग मुद्रा म्हणजे? मुद्रा म्हणजे शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा होती त्याच्यावर मला ठेवलं नाव. हुशार आहेस ग तू. म्हणून तुला मॉनिटर केलं ना? हो. पण तू आता कितवीत आहेस ग? 5वी. 5वी अ. 5वी अ मध्ये आहेस. व्हेरी गुड. मग आता 1ली ते 5वी मधला तुला असा शाळेतला कुठला दिवस असा एकदम गोड आठवतो का की तू धमाल उडवली होतीस एकदम शाळेमध्ये किंवा मॉनिटर म्हणून एकदम वर्ग शांत बसवलं होतं असं आठवतं तुला? 28 फेब्रुवारीला आमच्या शाळेत म्हणजे 5वीतच विज्ञान दिन होता. तर तेव्हा सगळेजण ओरडत होते की आज विज्ञान दिन आज आपल्याला सजवायचं आहे करून. तर तेव्हा मी काय बोलली आज बाई पण आपल्यासोबतच असणार सगळं आपल्याला तयारी करायला. मग मी तरी कशाला ओरडू, मी पण त्यांच्यातच जमते. मग तेव्हा मी सुद्धा गोंधळ घातलेला, सगळ्यांना मदत केलेली. आणि म्हणजे ते जसे गोंधळ घालतात ना आपल्या नॉर्मली किती गोंधळ घालतात त्यांच्यासोबत मी पण तसाच गोंधळ घातलेला त्या दिवशी. असं परीक्षेत कधी झालं की तू एकदम काहीतरी तू सिरियसली लिहिलंस पण लोकांना त्याची खूप गंमत वाटली? आम्हाला ना 3रीला मोराचा निबंध लिहायला आलेला माझा पक्षी. तर तेव्हा मला काही आठवतच नव्हतं इतर विषयांबद्दल म्हणून मी तो निवडला. आणि त्याच्यात मी लिहिलं पहिलं वाक्य की मला मोर हा पक्षी खूप आवडतो. त्याला नाचरे मोरा हे गाणं खूप आवडतं. त्याचं मी नाव पिंकी ठेवले आणि त्याला गाजर खूप आवडतं. पिंकीच का नाव? असंच. मोराचं नाव? हो. पिंका तरी ठेवायचं, लांडोराचं पिंकी ठेवायचं. तेव्हा म्हणजे असं काही आठवत नव्हतं म्हणून मी लिहिलं ते.
मोर का लांडोर हे सुद्धा मला त्यावेळेला कळलं नव्हतं, इतका घाई 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 लिहिलेला नव्हतं. आता नाही ना असं लिहिणार मोठं झालं. मला तुला एक वाक्प्रचार सांगतो, त्याचा वाक्यात उपयोग करून दाखव मला. तर पक्षी आहे म्हणून हाच विषय सांगतो. पराचा कावळा करणे. हा, पोपट करणे. कोणाचा? पराचाच. नाही. हा, कसा वापरशील? 1 एप्रिल आपण प्रत्येक जणाचा पराचा कावळा करतो. अगदी चूक आहे. तुला माहिती आहे का पराचा कावळा म्हणजे काय? की मी तुला फक्त असं केलं ना, असं असं की तू जाऊन वर्गात सांगणार की ते सलील कुलकर्णी त्यांनी मला बडवलं. हे बडवलं का मी? त्याला म्हणतात पराचा कावळा करणे. कळलं? हाय, काय छान वाटतं माहिती, असा आवारा सगळे मुलं मुली ड्रेसमध्ये बसलेत. आणि तुमचं भाग्य किती मोठं आहे बघा, की तुमची शाळा इतकी छान, त्याचा एक सुंदर ग्राउंड, त्याला इतकं सुंदर स्टेज. आणि या सगळ्यापेक्षा तुम्ही जास्त लकी आहात. कशासाठी माहिती आहे? की जे शिक्षक एरवी शिस्तीने तुम्हाला एकदम असं करायचं नाही, इकडे उभं राहायचं नाही असं सांगतात, त्या शिक्षकांचा परफॉर्मन्स तुम्हाला आता बघायला मिळणार. पालना बांधिला ये डालीला, पालना बांधिला गो. हात काय बसली गो, बसली शेवटी गौरी. हात काय बसली गो, बसली शेवटी गौरी. झोप काय लोटी तो किसना गौरी. झोप काय लोटी तो किसना गौरी. टीचर्सनी एकदम खणखणीत परफॉर्मन्स दिलेला आहे, पण आता त्यांच्या विद्यार्थिनी पण एकदम हिरिरीने वर गेलेल्या आहेत. या पुढच्या पिढीतल्या शिक्षिका आहेत असं म्हणूया. तर त्यांचा परफॉर्मन्स बघूया आज कसा होता. तुमच्या मैत्रिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. मधली सुट्टी